शेड तयार झालं होतं, लाईटी वगैरे सगळ्या जोडल्या होत्या. पण काय अचानक पिल्लावाल्याचा फोन आला, की पिल्ले येणार आहे आज. मग सगळीच गडबड उडाली. तुसाचं पोतं आणून ठेवलं होतं, मग ते घेतलं पांगून. पिल्लं लय बारीक होती हो, पहिल्यांदाचा अनुभव, थोडं भीती वाटत होती. असं चालतंय, मग व्यवस्थित सध्या पांगून घेतलं. मग भावाची थोडी मदत मागितली, कारण की बाहेर खूप पाऊस चालू होता, काही सुचत नव्हतं. मग त्यांनी थोडं मार्गदर्शन केलं. मग केली पिल्लं खाली करायला सुरुवात. एक, 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 एक आता ते पेटी कशी खोलायची हे पण माहिती नव्हतं. म्हणजे सुरुवात आमची इथून आहे. पण भावाने केली हिंमत आणि केलं एक, एक पिल्लू बाहेर काढायला सुरुवात. पण त्यांना काय भूक लागली होती वाटतं. ते आतमध्येच त्याच्या हाताला टोचा मारायला लागले. मग केलं एकदमच ब्रॅकेट उलटं आणि येऊ द्या म्हणलं सगळ्यांना बाहेर. मग आली सगळी पिल्लं बाहेर. त्यांना काही नवीन जागा दिसत होती. काही जण नाराज होती, तर काही जण खुश होती. कारण की तिथं लईच गर्दीत असतील, इथं आल्यावर मोकळंच रान दिसत असन. असो, त्यांच्या मनाचं त्यांनाच माहिती. आपण काय, आपण चांगला संगोपन करायचं एवढंच आपलं उद्दिष्ट. म्हणजे चांगलं आपलं उत्पन्न निघेल. मग झाली आमच्या आईसाहेबांची एंट्री. त्यांचं म्हणणं आहे गावरान कोंबड्या आहे तर गावरान पद्धतीनेच त्यांचं संगोपन करायचं. मग काय त्यांच्या पद्धती त्यांनी जे खायला बनवून आणलं होतं ते त्यांना टाकलं पाईपामध्येच. कारण की आपण आहे ना, खरं सांगायचं म्हणजे जास्त खर्च काही भारच दिला नाही. जेवढं आपलं घरगुती जुगाड होईल तेवढं कसं लक्ष दिलं. मग काय संध्याकाळी थोडं कर्माने जातं यांचं नक्की काय होतंय काय नाही ह्या हिशोबाने. चला सुरुवात तर केली आहे.